4 मार्च 2026 रोजी होणारा 10वीचा हिंदी विषयाचा पेपरमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर असे प्रेझेंटेशन करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बोर्डाला विभाग 1 गद्य आणि विभाग 2 पद्य कसा सोडवायचा आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं, जेणेकरून तुम्ही या विभागमध्ये पैकीच्या पैकी म्हणजेच विभाग 1 असणार आहे तो 20 मार्क्ससाठी आणि विभाग 2 असणार आहे तो पद्य 12 मार्क्ससाठी, तर 32 मार्क्सचं एकूण प्रिपरेशन कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तर वेळ न घालवता आपण पाहूयात. तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विभाग 1 गद्य असं लिहायचं आहे. 20 अंक असेल नाही लिहिलं तरी चालेल, परंतु विभाग 1 लिहायला, गद्य लिहायला विसरायचं नाही. कोणता विभाग तुम्ही लिहिणार आहात ते लिहायला तिथं व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, ते विसरायचं नाही तुम्ही लिहायला. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 1 अ जो असणार आहे तो तुमचा पठित गद्यवरती असणार आहे. म्हणजेच हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील तुम्हाला एखादा उतारा देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला 8 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. अगदी तुम्ही सुटसुटीत असं उत्तरं लिहू शकता प्रश्नपत्रिकेमध्ये. ते कृती ज्या आहेत त्या पेनेनं काढून तुम्हाला काय करायचं आहे तर पॅसेजमध्येच त्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला जस्ट ते शोधून व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, जो पठित गद्यांश असणार आहे. तर इथं पाहू शकता, गद्यांश में उल्लेखित पत्रिकाए कोणकोणत्या आहेत? सरस्वती, गृहलक्ष्मी आणि उपन्यास कोणते आहेत? आनंदमठ व दैवी चौधाराणी. त्यानंतर पहा, दुसरा जो असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. यामध्ये तुम्हाला रिक्त स्थान भरिये किंवा संचाल पूर्ण कीजिए असे सोपे आकलन कृतीवरचे 2 मार्क्ससाठी तुम्हाला प्रश्न असणार आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला पॅसेजमधीलच शोधून लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे तो शब्दसंपदावरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पॅसेजमधीलच तुम्हाला विलोम शब्द ढूंढकर लिखिए किंवा समानार्थी शब्द, शब्दयुग्म ढूंढकर लिखिए, प्रत्ययुक्त शब्द ढूंढकर लिखिए. तसे सोपे प्रश्न जे असणार आहे ते तुम्हाला किती एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, तर इथं सोपे आहेत अगदी 2 मार्क्ससाठी तुम्हाला. त्यानंतर चौथा असणार आहे तो स्वमतवरचा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला जो पॅसेज देणार आहे त्याच्याच रिलेटेड टॉपिक देणार आहे, त्यावर तुमचे विचार काय आहेत हे तुम्हाला शोधून अगदी त्यामध्ये लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता, पढोगे तो बढोगे इस पर तुम्हारे विचार क्या आहे. तर व्यवस्थित अगदी तुम्हाला 2 पॅरेग्राफ्समध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे, जेणेकरून तुमचे 2 मार्क्स कुठेही जाणार नाहीत आणि तुम्ही एखादी छोटीशी शायरी देखील यामध्ये वापरू शकता. पढ़ना पढ़ना जरूरी है तो ही जीना जीना सिखाता है. तर असं सोपं तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित स्वमत अगदी लिहायचं आहे, जे 40 ते 50 शब्दात असणार आहे आणि ज्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 जो आ असणार आहे तो देखील पठित गद्यांशवरतीच असणार आहे. हिंदीच्याच पाठ्यपुस्तकातील तुम्हाला एखादा जो धडा शिकवला आहे त्यापैकीच तुम्हाला एखादा उतारा तुम्हाला इथे या प्रश्नामध्ये दिसेल, जो 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर इथं पाहू शकता, पहिला जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे तर आकलन कृतीवरचा, ज्यामध्ये संचाल पूर्ण कीजिए, दिलेली आकृती पूर्ण करा किंवा रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर लिहा, विधाने पूर्ण करा, असे सोपे प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारणार आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला कृती ह्या पेननच काढायच्या आहेत. त्यानंतर पहा, दुसरा देखील तुमचा आकलन कृतीवरचाच असणार आहे. तर इथं पाहू शकता, गद्यांश में उल्लेखित नदी की विशेषता आहे. तर तुम्हाला ही आकलन कृतीवरचं असल्यामुळे 2 मार्क्ससाठी तुम्हाला 2 ज्या विशेषता आहेत ते शोधून अगदी व्यवस्थित तिथं लिहायचं आहे. त्यानंतर पहा, तिसरा जो असणार आहे तो शब्दसंपदा, ज्यामध्ये विलोमार्थी शब्द, त्या विलोम शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि त्यानंतर समानार्थी शब्द, शब्दयुग्म, प्रतियुक्त शब्द काय करायचे शोधून तुम्हाला पॅसेजमधले शोधून तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक पहिला आ जो होता तो त्यामध्ये तिसरा आपण पाहत आहोत शब्द संपदा. त्यानंतर चौथा जो असणार आहे तो पहा तुमचा कशावरती असणार आहे, स्वमतवरती असणार आहे आणि यावर तुम्हाला जो पॅसेज देणार आहेत पठित गद्यांशवरचा एखादा टॉपिक त्याच्याशीच रिलेटेड देणार आहे. तुमचे विचार काय आहेत तर व्यवस्थित अगदी लिहायचं आहे, 40 ते 50 शब्दात व्यवस्थित लिहायचं आहे. तरी ती काय आहे पहा, पर्यटन ज्ञान वृद्धि का साधन. भारत एक ऐसा देश है जहाँ पर्यटकों का पर्यटन स्थलों पर भेट देने का महत्व ही बड़ा है. त्यानंतर व्यवस्थित अगदी सारा भारतीय एक है, प्यार की गंगा बहे, देश में एकता रहे, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिख देंगे मिलकर नई कहाणी, हम हिंदुस्तानी. तर भारतमध्ये पर्यटन क्षेत्राचं कसं विकसित झालेलं आहे, भारत हा पर्यटनशील देश कसा आहे, तर व्यवस्थित अगदी तुम्हाला हिंदीत लिहायचं आहे, ज्यासाठी 2 मार्क्सचे असणार आहे. तुम्ही अंदाजे एक अर्ध पेज जे बोर्डाचं उत्तरपत्रिका असणार आहे त्याचा अर्ध पेज जरी लिहिला तर इथं तुम्हाला 2 मार्क्सचे सहज मिळून जाणार आहेत. त्यानंतर पहा,
प्रश्न क्रमांक 1 ई जो असणार आहे तो अपठित गद्य असणार आहे, ज्यावरील तुम्हाला 4 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. तर ज्यामध्ये तुम्हाला विधाने पूर्ण करा किंवा रिक्त रिक्त स्थान भरिये, आकृती पूर्ण कीजिए असे सोपे प्रश्न. पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरचा असणार आहे आणि दुसरा जो असणार आहे तो स्वमतवरचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अपठित जो गद्य दिलेला आहे त्यावरीलच एखादा रिलेटेड टॉपिक देतील आणि तुम्हाला त्याविषयी तुमचे मत काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. जे तुम्हाला पॅरेग्राफ्समध्येच लिहायचं आहे. अजिबात इथे मुद्दे असं लिहायचं नाही. तर भूकंप से होने वाली हानि से बचने के उपाय, तर इथे उपाय लिहायचे त्यामुळे इथे व्यवस्थित मुद्द्यानुसार लिहिलेले पहा. भूकंप का एहसास होते ही तुरंत आपके मकान से बाहर निकले, खुली जगह पर जैसे की मैदान पर जाए. तर व्यवस्थित अगदी भूकंप त्या भूकंपापासून वाचवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते तुम्हाला हिंदीत इथे लिहिलेलं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, विभाग जो 2 असणार आहे तो एकूण 12 मार्क्ससाठी असणार आहे आणि विभाग जो 1 होता तो एकूण 20 मार्क्ससाठी होता. त्यामध्ये तुम्हाला 20 पैकी 20 हे मार्क्स मिळवायचेच आहेत आणि यामध्ये देखील 12 पैकी 12 मार्क्स जर मिळवायचे असतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर प्रश्न क्रमांक 2 अ जो होता तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच तुम्हाला एखादी कविता देतील आणि त्यावरचे 6 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत, ज्यामध्ये पहिला जो असणार आहे तो पहा आकलन कृतीवरचा असणार आहे. संचाल पूर्ण करणार ते पेननच काढायचे पहा. व्यवस्थित अगदी तुम्हाला त्याचं उत्तर हे कवितेमध्ये शोधून तुम्हाला इथे व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे तो तुम्हाला शब्द संपदावरतीच असणार आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, वचन परिवर्तन किंवा वचन पहचान कर लिखिए असे सोपे प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहेत. आणि जो प्रश्न क्रमांक दुसरा अ मधला जो तिसरा आहे तो स्वमतवर, तो सरळ अर्थ लिहायचा आहे. दिलेल्या कवितेच्या ओळी काही तर 4 ओळी देतील आणि त्यावरचं तुम्हाला स्वमत हे 5 ते 6 ओळीत लिहायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर याचं सरळ अर्थ काय आहे ते 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यामुळे इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे पहा. त्या कवितेच्या ओळी लिहिण्याची अजिबात इथे आवश्यकता नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आ असणार आहे तो देखील तुम्हाला पठित पद्यावरचाच असणार आहे, जो एकूण किती 6 मार्क्ससाठी असणार आहे. तर पहिला असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. विधाने पूर्ण करा, रिक्त स्थान भरिये. त्यानंतर दुसरा जो असणार आहे तो पहा तुम्हाला काय करायचं आहे, शब्द संपदावरतीच असणार आहे. इस कविता के पर शब्द के अर्थ, तर कविता के आधार पर इस शब्द के अर्थ व्यवस्थित अगदी तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न अजिबात तुम्हाला रिपीट करायचं नाही, फक्त तुम्हाला उत्तर लिहायचं आहे उत्तरपत्रिकेमध्ये आणि प्रश्न क्रमांक लिहायला विसरायचं नाही. जर तुम्ही प्रश्न क्रमांक लिहिला नाही तर तुम्हाला काय करणार, मार्क्स मिळणार नाही. तर अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर एकूण किती प्रश्न क्रमांक दुसरा आ जो होता तो एकूण किती तुमचा 6 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तिसरा जो असणार आहे तो तुम्हाला कशावरतीच असणार आहे, सरळ अर्थ लिहायचा आहे कवितेच्या ओळींचा आणि तो तुम्ही व्यवस्थितच अगदी असाच लिहायचा आहे, जो एकूण तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने विभाग 2 पद्य जो होता तो 12 मार्क्ससाठी आणि विभाग 1 जो होता तो 20 मार्क्ससाठी. अशा तऱ्हेने त्याचं व्यवस्थित तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये बोर्डाच्या लिहायचं आहे आणि तुम्हाला नेहमी नवीन प्रश्न जो आहे तो बोर्डाच्या नेहमी उजव्या पेजवरच लिहायचा आहे. अजिबात तुम्ही डाव्या पेजवर तो स्टार्ट करायचा नाही. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.